जय हिंद, नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. महाराष्ट्राला पोलीस भरतीत नंबर 1 ठरलेले आपले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाची सिरीज मुंबई पोलीस भरतीसाठी. आता मुंबईवाल्यांचे पेपर द्यायचे बाकी आहे. ज्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरलेले आहे पोलीस भरतीचे त्यांचे पेपर देणं बाकी आहे. सो आपण मुंबई स्पेशल ही सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये सामान्य विज्ञानाचा आज आपलं 5वं लेक्चर असणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आपण आपला आजचा पहिला प्रश्न. तर प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ऑफलाईन याचे उत्तर देऊ शकतात. ऑफलाईन कमेंट करून तुम्ही उत्तर सांगा. काही प्रॉब्लेम असेल, अडीअडचण असेल किंवा एखादा क्वेश्चन नसेल समजला तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. ठीक आहे, तर आजची आपली 5वी सिरीज आहे आणि आधीच्या ज्या सिरीज झालेल्या आहेत त्याचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. सो तुम्ही जाऊन ते बघून घ्यायचं आहे. सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड मध्ये तुम्हाला मिळून जातील. त्याच्या तुम्ही रनिंग नोट्स काढा, कारण तुम्ही एक काय करा, प्रश्न उत्तरांचा संच आपल्याकडे काय करून घ्या, सांभाळून ठेवा. कारण आता जी पोलीस भरती येणार आहे, आता पुढेही पोलीस भरती निघणार आहे हे आपण ऐकून आहोत है ना. आणि मुंबई पोलीस साठी पण ज्यांचे पेपर व्हायचे बाकी आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल सिरीज असली तरी याचा फायदा पुढे येणाऱ्या भरतींमध्ये सुद्धा होणार आहे. सो जे अभ्यासाला सुरुवात ज्यांनी आतापासून केली असेल पुढच्या वर्षासाठी किंवा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा पहिलाच प्रश्न दिलेला आहे. प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हटलं जातं? काय म्हटलं आता की प्रकाश जो आहे तर त्याच्यामध्ये किती कलर असतात? ठीक आहे, 7 कलर असतात. आता तुम्ही प्रिझम मधून काय केलं, आता समजा हा एक प्रिझम आहे, इकडनं काय आलं, प्रकाश किरण आले, तर त्याचं काय झालं, विभक्तीकरण केलं. म्हणजे त्याच्या स्वतःमध्ये किती कलर होते? 7 कलर होते ना. मग प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हटलं जातं? अपवर्तन, अपस्करण, खालील यापैकी नाही. ठीक आहे, काय आन्सर येईल मग आपलं? हे आपण कुठे शिकलो? भौतिकशास्त्र. कुठे शिकलेलो आहोत? भौतिक शास्त्रामध्ये. तुम्हाला हे व्यवस्थित शिकवलेलं आहे भौतिकशास्त्रामध्ये. बॅचचे स्टुडंट त्यांना ह्याचं आन्सर लगेच सांगता येईल. अपवर्तन म्हणणार, अपस्करण म्हणणार, विकिरण म्हणणार. काय म्हणणार? प्रकाशाचे काय झाले? अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचे काय म्हटलं जातं? विकिरण म्हटलं जातं. प्रकाशाचे काय म्हटलं जातं? विकिरण म्हटलं जातं. चला, आता ह्याचं जे आन्सर असेल तर तुम्ही मला ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. अपवर्तन म्हणजे काय? अपवर्तन म्हणजे काय असतं? प्रकाशाचं काय होतं? अपस्करण म्हणजे काय होतं? आपण हे प्रकाश चॅप्टर मध्ये पूर्ण शिकलेलो आहोत. अपस्करण काय आहे, अपवर्तन काय आहे आणि विकिरण काय आहे. जर प्रकाश एका ठिकाणाहून जर काय होतोय, डिवाइड होतोय, त्याच्या पूर्ण कलर मध्ये डिवाइड होतो आहे, तर ही घटना कुठली घटना असणार आहे? जर आकाशाला निळा रंग प्राप्त झालेला आहे तर प्रकाशाच्या कुठल्या घटनेमुळे निळा रंग प्राप्त होतो? प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना जेव्हा आपली दिशा वळवतो त्याला आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो. ठीक आहे, मग अपस्करण काय आहे आणि विकिरण काय आहे? मला ऑफलाईन कमेंट करून याचा आन्सर तुम्ही सर्वांनी द्यायचा आहे, जेणेकरून मलाही समजेल की किती स्टुडंटने आपलं लेक्चर बघितलेलं आहे. ठीक आहे, तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. आवाजाची डॅश डॅश डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो. आता आवाजाची जी पातळी आहे, जसं आपल्याला WHO ने सांगितलेलं आहे, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं आहे की मनुष्याला सगळ्यात जास्त म्हणजे उत्तम आवाज, की तुम्हाला कुठला आवाज तुमच्या कानांना उत्तम आहे ऐकण्यासाठी, तर तो किती डेसिबल पर्यंतचा असतो? 45 डेसिबल. हे पण तुम्हाला शिकवलेलं आहे. किती? 45 डेसिबलचा असतो, बरोबर. पण इथं काय सांगितलं की मनुष्य सहन करू शकतो. म्हणजे सहनशीलता किती मनुष्यामध्ये? 50 डेसिबल पर्यंत, 70 पर्यंत, 85 पर्यंत, 95 पर्यंत. तर मनुष्य जास्तीत जास्त किती पर्यंत सहन करू शकतो? तर तो 85 पर्यंत सहन करू शकतो. ठीक आहे, 85 डेसिबल पर्यंत झालं तर आपण सहन करू शकतो. 80 डेसिबल पर्यंत सहज सहन करू शकतो. पण 80च्या पुढे गेलो तर मग आपल्याला काय होतं? तो आवाज आपल्याला असं असहनीय होतो, खूप जास्त आवाज झाल्यासारखा वाटतो किंवा त्याच्यानंतर कानठळ्या बसायला सुद्धा सुरुवात होते. 120 डेसिबल पर्यंत जर ध्वनी प्रदूषण झालं तर आपल्याला काय होतं?
त्या ध्वनीचा त्रास होतो आपल्याला. 120च्या पुढे जर ते जात असेल तर मग आपल्या कानठळ्याही बसतात आणि ते ध्वनी प्रदूषण खूप जास्त झाल्याने आपल्याला डोक्याला किंवा आपल्या मेंदूला त्याचा त्रास होतो. ठीक आहे, मग आपण कितीपर्यंत सहन करू शकतो? 85 पर्यंत लास्ट सहन करू शकतो. आणि नॉर्मल ऐकण्याची रेंज किती आपली 45 डेसिबल आहे. ठीक आहे, मनुष्य कितीपर्यंत आवाज ऐकू शकतो? 20 हर्ट्झ पासून ते 20,000 हर्ट्झ पर्यंतचा ऐकू शकतो. हे तुम्ही कशामध्ये शिकलेले आहेत? ध्वनी ह्या चॅप्टर मध्ये शिकलेले आहेत. दोघंही प्रश्न आपले भौतिक शास्त्रामधले होते. ओके, जे लेक्चर बघत असतील, ज्यांनी अजूनही लेक्चरला लाईक केलेलं नाही त्यांनी पटकन लाईक करून घ्यायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. प्रत्येकाकडे आपल्या सेशनच्या लिंकला शेअर करा. चला पटकन. देन पुढचा प्रश्न बघा. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात रे? आता बघा, इथे काय आहे? एक माध्यम आहे, इथे दुसरं माध्यम आहे. हे फर्स्ट आहे, हे सेकंड मीडियम आहे. तर प्रकाश किरण जर ह्या दिशेने येत असताना जर त्याने आपली दिशा बदलली तर ह्या ज्या ही जी घटना झाली आहे प्रकाशाची, ठीक आहे, याला काय म्हणणार? प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे रूपांतर, प्रकाशाचे स्थानांतर. तर मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये, याला म्हटलं जातं प्रकाशाचे अपवर्तन. काय म्हटलं जातं? पर्याय नंबर येणार पहिला योग्य, प्रकाशाचे अपवर्तन म्हटलं जातं. ठीक आहे, परावर्तन किंवा रूपांतर येणार नाही. ठीक आहे, आणि स्थानांतर सुद्धा येणार नाही. नाहीतर काही स्टुडंट याच्यामध्ये चूक करतात की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाश किरण आपली दिशा वळवतोय म्हणजे तो स्थान बदलतोय म्हणून स्थानांतरण. तुम्ही असं लॉजिक लावतात आणि लॉजिकली आन्सर सांगा असं सायन्स मध्ये येत नाही. ठीक आहे, जसं एक कमेंट वाचली होती मी की त्याच्यामध्ये तो विद्यार्थी म्हणत होता, मॅडम याचं लॉजिकच नाही लागत, लॉजिकली आन्सर द्या. पण आपण सामान्य विज्ञान शिकत आहोत, आपण बुद्धिमत्ता शिकत नाही आहोत की त्याच्यामध्ये लॉजिक लागेल. सामान्य विज्ञानामध्ये गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणेच गोष्टी होणार. त्याच्यामध्ये लॉजिक तुम्ही कुठंच लावायचं नाही, कारण आपण अजून सायंटिस्ट झालेलो नाही. सायंटिस्ट झाल्यानंतर आपलेच लॉजिक चालतील मग. तर काय आन्सर येणार आहे? प्रकाशाचे अपवर्तन. ओके, देन आहे पुढचा प्रश्न बघा काय बघा. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो. आता ध्वनीचा वेगाबद्दल पण आपण शिकलेलो आहोत ध्वनी या चॅप्टर मध्ये, बरोबर. मग ध्वनीचा जो वेग आहे तो वेग कोणत्या माध्यमात सगळ्यात जास्त असतो? जसं वायू, द्रव, स्थायू है ना, हे तीन जर आपण माध्यम घेतले तर या माध्यमामध्ये सगळ्यात जास्त हवेपेक्षा पाण्यामध्ये किती असतो? आता बघा काय सांगितलं, वायू हवेपेक्षा पाण्यामध्ये म्हणजे काय? द्रव आणि काय येणार? स्थायू. तर आता आपल्याला बघायचं आहे की ध्वनीचा जो वेग आहे तो वायूमध्ये जास्त असतो किंवा कमी असतो? हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो. मग कसा असतो? जास्त असतो का कमी असतो? सगळ्यात जास्त तो स्थायू मध्ये असतो. म्हणजे कुठे असतो? पोलाद. मी तुम्हाला शिकवलेले आहे सगळ्यात जास्त पोलाद मध्ये असतो, पण स्थायू इथे दिलेलं नाहीये. मग आपल्याला फक्त द्रवाचं माहिती पाहिजे की जो ध्वनीचा जो वेग आहे तो हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो? सांगा, खूपच अधिक असतो, खूप कमी असतो, तेवढाच असतो, थोडा कमी असतो? काय आन्सर येणार? प्रत्येकाने आन्सर करायचं आहे, सेशनच्या लिंकला शेअर करायचंय आणि सेशनला एकदा लाईक करून घ्यायचं आहे. बघा, हवेमध्ये कसा असतो? जास्त असतो पाण्यापेक्षा. कसा असतो? हवेपेक्षा पाण्यामध्ये मग कमी असतो. बघा, हवेमध्ये वेग पाण्यापेक्षा सुद्धा जास्त असतो. बघा, ही हवा आहे, इथे पाण्यापेक्षा कसा आहे? वेग जास्त आहे. मग आपलं आन्सर काय येणार? इथे काय विचारलं? ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये काय असतो? पाण्यामध्ये विचारलेला आहे तर कमी असतो. खूपच कमी असतो. किती कमी असतो? खूप कमी असतो. ठीक आहे, म्हणून काय येणार? आन्सर आपला येणार सेकंड योग्य, खूपच कमी असतो. आणि सगळ्यात जास्त वेग कुठे असतो? स्थायू मध्ये असतो. कुठे असतो सगळ्यात जास्त वेग? स्थायू मध्ये असतो. ओके, देन आहे पुढचा प्रश्न. त्याच्या आधी बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण रॅपिड फायर बॅच घेऊन आलेलो आहोत, स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी. म्हणजे ज्यांचे आता पोलीस भरतीचे पेपर व्हायचे बाकी आहे ह्या वर्षाचे 2024 चे, मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि आता त्यांचे पेपर आले, म्हणजे त्यांचे पेपरच आता येणार आहे लगेच. बाकी जिल्ह्यांचे पेपर आपण बघितलं, विश्लेषण बघितलं, पेपर झालेले आहेत. ठीक आहे, मग त्या विद्यार्थ्यांसाठी खास आपण रॅपिड फायर बॅच घेऊन आलेलो आहोत. ही बॅच तुम्हाला फक्त 299 रुपीजला आहे. या बॅच मध्ये तुम्हाला ही रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे. ठीक आहे,
ही बॅच तुम्हाला रेकॉर्डेड बॅच मिळणार आहे। या बॅच मध्ये तुम्हाला सगळे टॉपिक नुसार क्वेश्चन आन्सर बघायला मिळणार, ज्यामध्ये ह्या वर्षी झालेले जो पॅटर्न आहे तो फॉलो केला गेलेला आहे। ठीक आहे, या वर्षी 7 तारखेपासून जे पोलीस भरतीला सुरुवात झाली तोच पॅटर्न आपण यामध्ये फॉलो केलेला आहे। सो काय करायचंय, सगळ्यांनी जास्तीत जास्त बॅचला ऍडमिशन घ्यायचं। या बॅच मध्ये मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, सामान्य विज्ञान सगळ्याचा अभ्यास तुम्हाला होणार आहे। ठीक आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिस नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकतात। ओके, नंतर आता बघा काय सांगितलंय, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते येणार? गिगा, मीटर, डेसिबल, हर्ट्ज। आता ध्वनी प्रदूषण जे होतं ते कशामध्ये होणार आहे? डेसिबल मध्ये होणार आहे। मग ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक काय येणार? डेसिबल येणार। काय येणार? डेसिबल। आपण बोलतो ना 80 डेसिबल पर्यंत आपण ऐकू शकतो। ठीक आहे, 120 डेसिबल नंतर काय होणार? कानठळ्या बसायला सुरुवात होणार, म्हणजे काय होणार? ध्वनी प्रदूषण होणार। मग आपण हे कशामध्ये मोजलं? डेसिबल मध्ये, बरोबर। म्हणून आन्सर काय आला? डेसिबल। हर्ट्ज काय आहे? तर हर्ट्ज जे आहे हे कशाचं एकक आहे? फ्रिक्वेन्सीचा, म्हणजे वारंवारिता, वारंवारितेचे काय आहे ते एकक आहे। ठीक आहे, समजलं असेल तर पटकन सेशन लाईक करायचंय, लिंकला शेअर करायचंय। ठीक आहे, ध्वनी तरंगांचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही। ध्वनी तरंगांचे प्रसारण कशातून होत नाही? ध्वनी तरंगे म्हणजे काय? साऊंड, याचं जे प्रसारण आहे हे कशातून होत नाही? स्थायूतून होत नाही, द्रवातून होत नाही, वायूतून होत नाही, निर्वात जागेतून होत नाही। आता आपण बघितलं की वायू द्रवामध्ये कमी असतं, वायूमध्ये थोडं जास्त असतं आणि स्थायूमध्ये सगळ्यात जास्त असतं ध्वनीचं प्रसारण। मग कशातून होणार नाहीये? तर पर्याय नंबर येणार डी योग्य, निर्वात जागेतून होणार नाहीये। समजतंय सर्वांना? व्यवस्थित हे लेक्चर व्यवस्थित बघायचे आहेत, कारण तुम्हाला ह्याच्या बाहेरचे कोणतेच क्वेश्चन येणार नाही मुंबईला। ठीक आहे, स्पेशल मुंबई पोलीस भरतीसाठी आपण घेत आहोत, तर स्पेशल मुंबईमध्ये येणारे मागच्या वर्षी ही मुंबईला आलेले आणि ह्या वर्षीचा जो पॅटर्न आहे यामधून काढून आणलेले प्रश्न आहे। सो याच्या बाहेरचे क्वेश्चन तुम्हाला येणार नाही। लेक्चरला स्किप न करता पूर्ण बघायचं आहे। जेही एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही रिटर्न मध्ये लिहायचंय तुम्ही स्वतः। ठीक आहे, रायटिंग करायची आहे। तुम्ही लेक्चर बघताना जेव्हा नोट्स काढाल तेव्हाच तुमच्या लक्षात राहील। मी खूप वेळेस सांगते हे लक्षात ठेवायचंय, नाही तर पेपर झाल्यावर म्हणाल मॅडम बरोबर सांगत होते। चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? ध्वनीच जास्त विचारलं गेलेलं आहे। आपण आजचे जे लेक्चर घेतोय यामध्ये तुम्हाला ध्वनीचं जास्त विचारलेलं आहे। सो बघा, कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर सगळ्यात जास्त कशातून होणार आहे? जसं मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, पोलादामधून। ठीक आहे, म्हणजे काय? स्थायूमधून। ठीक आहे, कशातून होणार? सगळ्यात जास्त पोलाद काय आहे? स्थायू रूप आहे, स्थायूतून होणार। निर्वातन जल आणि हवेतून होत नाही। हवा आणि जल मधून होणार, पण स्थायूपेक्षा अधिक होत नाही। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा, ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते? ध्वनीचं कोणतं तत्व आहे ज्याच्यावरती सोनार हे तंत्रज्ञान चालते? मग सोनारचं पहिले काय माहिती पाहिजे तुम्हाला? फुल फॉर्म माहिती पाहिजे। काय आहे फुल फॉर्म सोनारचा? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग। साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे काय आहे? सोनारचं फुल फॉर्म आहे। ठीक आहे, मग आता कशावरती चालणार ते? ध्वनीचे विस्थापन, प्रतिध्वनी, ध्वनीच्या माध्यमातील वेग बदलणे, अश्राव्य ध्वनी। तर आन्सर येणार आहे प्रतिध्वनी। आता हे सोनार तंत्रज्ञान कशामध्ये यूज केलं जातं? तर समुद्राखालची उंची मोजण्यासाठी, त्याच्यानंतर जर समुद्राखाली पाण्याखाली एखादी गोष्ट असेल तर त्या गोष्टीचं अंतर मोजण्यासाठी, या सर्वांसाठी आपण काय करतो? सोनार तंत्रज्ञानाचा वापर करतो। मग सोनार तंत्रज्ञानामध्ये काय केलं जातं की ते साऊंड पाठवले जातात, त्याच्यामध्ये अल्ट्रासाऊंडचा उपयोग होतो। कोणता साऊंड आहे? अल्ट्रासाऊंड, ज्याला मराठीत काय म्हणतो आपण? श्राव्यातीत ध्वनी। अवश्राव्य म्हणजे इन्फ्रासॉनिक झालं। अल्ट्रासाऊंड मीन्स व्हॉट? की श्राव्यातीत ध्वनी। ठीक आहे, मग अल्ट्रासाऊंडचा इथे यूज केला जातो आणि काय केलं जातं? त्या अंतरापर्यंत साऊंड जातो आणि एखादी गोष्ट तिथे असेल तर त्याला लागून तो साऊंड पुन्हा येतो। मग तो जो पुन्हा आलेला आहे तर किती अंतरावरून तो प्रतिध्वनी ऐकायला आला, याच्यावर सोनार तंत्रज्ञान आपलं चालतं। ठीक आहे, हे सर्व गोष्टी आपण बॅच मध्ये शिकलेलो आहोत। ठीक आहे, आणि बॅच नसेल तुम्ही अजूनही घेतलेली तरी पण लक्षात ठेवायचंय, साऊंडचे 3 टाईप आहे, एक अल्ट्रासाऊंड आहे, इन्फ्रासाऊंड आहे आणि ऑडिबल साऊंड आहे। याच्या बाहेर तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाही। व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, आणि लाईक केले नसतील तर सेशन लाईक करून लिंकला जास्तीत जास्त शेअरही करून घ्यायचे पटापट। ओके, देन आहे पुढचा प्रश्न बघा,
जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? मी तुम्हाला एक ट्रिक शिकवली होती, इम्पॉर्टंट आहे. 7 तारखेपासून 10 वेळेस रिपीट झालेला आहे. ठीक आहे, 10 वेळेस रिपीट झालेला आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, 7 तारखेचा जो आता जे पेपर सुरू झाले तुमचे ह्या वर्षीचे, त्याच्यामध्ये 10 वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये येतो की जूल हे कशाचे एकक आहे? ऊर्जेचे, वजनाचे, विद्युत प्रवाहाचे, वरीलपैकी नाही. तर मी तुम्हाला एक ट्रिक शिकवली होती. काय होती रे ती ट्रिक? सांगा बरं. जुली एक मुलगी आहे. ठीक आहे, काय आहे? जुली एक काय आहे? मुलगी आहे. मग ती जी जुली आहे हिला काय आहे? हिला कार्य करण्यासाठी तिला ऊर्जा आहे. कार्य करण्यासाठी तिच्यामध्ये ऊर्जा आहे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? जुली म्हणजे कोण? जूल हे कशाचे एकक आहे? कार्य आणि ऊर्जेचे एकक आहे. कशाचं एकक आहे? कार्य आणि ऊर्जेचं एकक आहे. इट इज इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचंय. काय येणार आन्सर? पर्याय नंबर पहिला योग्य, ऊर्जा. ठीक आहे, वजनाचं एकक काय आहे? न्यूटन. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? एम्पियर. ठीक आहे, समजलंय सर्वांना? जाऊया लगेच पुढच्या प्रश्नावर. त्याआधी पोलीस भरतीसाठीची जी एक अजून आपली फुल लेंथ बॅच आहे ती आहे योद्धा बॅच. सगळ्याच विद्यार्थ्यांना योद्धा बॅच बद्दल माहिती आहे. भरपूर स्टुडंटने यामध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत. तरी ह्या बॅच मध्ये तुम्हाला फुल लेंथ सगळं मिळणार आहे, ज्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट टॉपिक वाईज तुम्हाला शिकवले जाणार. योद्धा बॅच मध्ये 4 तास तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायला मिळणार आहे आणि तेच लेक्चर तुम्हाला 1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळेस बघायला मिळणार आहे. या लेक्चरची PDF तुमच्या समोर असणार आहे. ठीक आहे, तुम्ही PDF ने अभ्यास करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला MCQ सगळे मिळणार आहे टॉपिक वाईज. तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाऊट सेशन या बॅच मध्ये घेतलं जातं, की काही डाऊट असेल तर तुम्ही टीचरला लगेच विचारू शकतात. या बॅचची जी फी आहे ती 2500 आहे फक्त. ठीक आहे, यासाठी काय करायचं आहे? टिक्कर मराठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच तुम्ही घ्यायचीच आहे, कारण फुल लेंथ स्टडी केल्याशिवाय आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत नाही. क्वेश्चन आन्सर तुम्ही किती कराल? त्याचं स्वरूप बदललं की आपल्याला काहीच येत नाही. म्हणून काय करायचंय? सिलेबसने जायचंय, सिलेबसने अभ्यास करा. बॅच कोणाचीही घ्या, पण बॅच घ्या आणि त्याचा फुल लेंथ अभ्यास करा. ठीक आहे, तर जाऊया आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नावर. बघा, युरियाचे वहन कोण करते? आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे जीवशास्त्रातून, की युरियाचं वहन कोण करतं? कोणाद्वारे युरियाचे वहन केले जाते बरं? काय येईल आपलं आन्सर? युरियाचे वहन कोण करते? जीवद्रव्य करतो, रक्त करतं, ऑक्सिजन करतं, तांबड्या रक्तपेशी, कार्बन डायऑक्साईड कोण करतं बरं? पांढऱ्या रक्तपेशी. तर युरिया काय आहे? आपल्या शरीरामध्ये अमोनिया असतो. काय असतो? अमोनिया. मग आता हे जे अमोनिया आहे हा काय आहे? विषारी आहे. मग काय होतं? लिव्हर मध्ये म्हणजे यकृतामध्ये अमोनियाचं काय केलं जातं? युरियामध्ये कन्व्हर्जन केलं जातं बाय ऑर्निथिन सायकल. आता इतक्या याच्यात डीप मध्ये घुसायचं नाही तुम्ही, पोलीस भरतीला आपल्याला बेसिकच असतं. तर युरियाचे जे वहन आहे, मग आता हा युरिया काय तयार झाला? आपल्यातला नायट्रोजन वेस्ट तयार झाला. मग याचं वहन कोणाद्वारे केलं जातं? तर प्लाझ्मा आणि ब्लड म्हणजे काय? रक्तद्रव्य, जीवद्रव्य आणि रक्त यांच्याद्वारे युरियाचं वहन केलं जातं. ठीक आहे, समजलंय सर्वांना? तर जाऊया आपल्या आजच्या पुढच्या प्रश्नावर. अनियतपाती म्हणजे कोल्ड ब्लडेड प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? कोल्ड ब्लडेड ज्याला पिकिलोथर्मिक बोललं जातं. मग अनियतपाती म्हणजे कोल्ड ब्लडेड प्राण्यांच्या संदर्भात काय येणार? रक्त नेहमी गोठलेले असते, रक्त थंडच असते, शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलते आणि शरीराचे तापमान स्थिर राहते. काय आन्सर येणार आहे बरं? सांगा बरं. अनियतपाती, पिकिलोथर्मिक. आन्सर येणार आहे शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलते, म्हणूनच आपण त्याला पिकिलोथर्मिक बोलतो. कारण ते स्वतःच कोल्ड ब्लडेड आहे आणि समजा खूप तिथे थंडी वाढली तर त्यांचं रक्त गोठायला सुरुवात होऊन जाईल ना, कारण त्यांचं शरीराचं तापमानही थंड, रक्त थंड असल्यामुळे आणि बाहेरचंही टेम्परेचर जर एकदम कोल्ड असेल तर ते दगावू पण शकतात. म्हणून त्यांचं जे टेम्परेचर आहे तर ते काय होतं? बाहेरच्या तापमानानुसार काय होत असतं? बदलत असतं. आणि मानव कोण आहोत? आपण मानव प्राणी आहे ना, मग आपण कोण आहोत? होमिओथर्मिक आहोत. होमिओथर्मिक म्हणजे काय? की आपलं जे टेम्परेचर आहे ते बदलत नाही, आपलं कॉन्स्टंट राहतं. समजलंय? हे काय असतात? पिकिलोथर्मिक असतात. चला
पुढचा प्रश्न, सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो सांगा बरं. सामान्य जे लाल रक्तपेशी आहे याचा आकार कसा असतो. कोयत्यासारखा असतो, द्विबहिर्वक्र असतो, द्विअंतर्वक्र असतो की वरीलपैकी कोणताही नसतो. तर सामान्य लाल रक्तपेशी ज्या आहे ज्यांना आपण काय बोलतो, आरबीसीज बोलतो. काय बोलतो, ज्यांना आरबीसीज बोलतो. आरबीसीज किती दिवस जगतात, 120 दिवस जगतात. 120 दिवसानंतर काय होतं यांचं काय होतं, विघटन होतं. विघटन कुठे होतं, यकृतामध्ये होतं. विघटन कुठे होणार, यकृतात. मग काय तयार होतं, विघटन होऊन बिलिरुबिन नामक एक लिक्विड तयार होतं. बरोबर. मग ह्या ज्या आरबीसीज आहे ह्या किती साईजच्या असतात आरबीसीज, तर ह्या असतात 7 mm मायक्रोमीटर. काय असते यांची साईज असते. ठीक आहे, काय असते आरबीसीजची 7 मायक्रोमीटर एवढी साईज असते. आणि यांना केंद्रक नसतं. याच्याबद्दल मी सगळंच सांगते तुम्हाला. आरबीसीजला केंद्रक असते का, केंद्रक नसते. ठीक आहे, डब्ल्यूबीसीजला ते असते. तर ह्यांचा जो आकार आहे तो द्विअंतर्वक्र, दोघं साइडली आतल्या बाजूला वक्र असतात. म्हणजे काय येणार, पर्याय नंबर सी आपला योग्य. तर हे होते आजचे तुमचे क्वेश्चन आन्सर. आवडले असतील, समजले असतील तर पटकन एक लाईक करून घ्यायचंय सेशनला. लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं. ऍपला आपला डाउनलोड करायचं आहे. ऍपमध्ये तुम्हाला सर्व PDF मिळणार आहे. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त सेशनला शेअर करत चला. ओके, म्हणजे सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास होईल. तर भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.